हॅलो, कसे आहात? वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज माझ्या भावाची एंगेजमेंट आहे आणि त्यासाठी मी ही बनारसी साडी वेअर केलेली आहे. कशी दिसतीये नक्की सांगा. मस्तपैकी रेडी होऊन मी खाली हॉलमध्ये गेले जिथे एंगेजमेंट होणार आहे. तर तिथे ऑलरेडी पूजा चालू होती माझ्या मम्मी पप्पांची, नवरीसोबत. आणि हा माझा भाऊ आहे आणि ही बहीण आहे. तर यांना असं वाटत होतं की मी फोटो काढतीये आणि मी व्हिडिओ घेत होते. तर हा माझा भाऊ आहे ज्याची एंगेजमेंट होणार आहे. आज एंगेजमेंटच्या नंतर संगीतचाही कार्यक्रम होणार आहे आणि संगीतचा कार्यक्रम झाल्यानंतर हळदीचाही कार्यक्रम आहे आणि भरपूर पाहुणे आलेले आहेत. ॲक्च्युली आम्ही हा प्रोग्राम जास्त लोकांमध्ये नाही केला, जे घरची मंडळी आहेत तेवढ्यांनाच आम्ही इन्व्हाइट केलं होतं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर जोडी दिसतीये आणि इथे एंगेजमेंट झालेली आहे आणि थोडासा फोटोशूट चालू आहे त्या दोघांचा. एंगेजमेंट झाल्यानंतर लगेचच संगीतचा कार्यक्रम आम्ही स्टार्ट केला आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी ड्रेस चेंज केले होते. नवरदेव नवरीनी पण चेंज केला होता त्यांचा. संगीतच्या प्रोग्राममध्ये आम्ही नुसता डान्सच नाही तर भरपूर वेगवेगळे गेम्सही ठेवले होते. तर इथे त्या दोघांना काही क्वेश्चन करण्यात आले होते. सर्वात जास्त शॉपिंगची आवड कुणाला? मला. दोघांनी पण उत्तर द्यायचे, विचार करायचा नाही. स्वतःच घे. यानंतरचा प्रश्न आहे, फिरण्याची आवड म्हणजे बाहेर गावी कोणाला? ह्यांना. राईट, बरोबर उत्तर देत आहे. बरं, पिक्चरची आवड कुणाला? बरोबर, एकदम बरोबर उत्तर येत आहे. यानंतरचा प्रश्न म्हणजे दोघांपैकी राग जास्त कुणाला येतो? बरं, नाही दोघांना नाही, कोणाला येते? नाही, ते ह्यांचे दोन हात आहेत ना, त्याने एकच हात दाखवतात. बरं ठीक आहे. बरं, राग आल्यानंतर सॉरी कोण म्हणतात? हा, हे उत्तर पाहिजे होतं. ठीक आहे, पाहिजे म्हणजे ही चांगली सुरुवात आहे. प्रीतम, सायली. अच्छा, लास्ट क्वेश्चन. कुणाला असं वाटतं की प्रीतम लकी आहे, त्याला सायली मिळाली म्हणून? टाळ्यांचा आवाज. मला वाटतं दोन्ही टाळ्यांचा आवाज बरोबर होता. गेम्स वगैरे झाल्याच्या नंतर डान्सचा प्रोग्राम सुरू झाला आणि सर्वात अगोदर नवरीच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी डान्स केला. नवरीच्या मैत्रिणींचा डान्स झाल्यानंतर परत एकदा नवरीच्याच फॅमिली मेंबर्सचा डान्स होता. आणि नवरीकडच्यांचा डान्स झाल्यानंतर फायनली नवरदेवाच्या टीम मधून एका मुलीने डान्स केला. जसे जसे डान्स होत गेले तशी तशी पाहुण्यांना अजून मजा यायला लागली आणि तुम्ही बघू शकता सगळेजण किती एन्जॉय करत आहेत. आणि सगळ्यांचे डान्स झाल्यानंतर लास्टला नवरदेव आणि नवरीचा एक धासू परफॉर्मन्स झाला. आणि अशा प्रकारे सगळ्यात बेस्ट डान्स परफॉर्मन्स नवरदेव आणि नवरीचाच झाला. त्यांची एनर्जी लेवल तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली मला सगळ्यांचेच फुल डान्स परफॉर्मन्स टाकायचे होते पण यूट्यूबवर हे अलाव नाहीये, मला कॉपीराईट बसेल. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्यूटमध्येच डान्स दाखवते आणि मध्ये मध्ये मी सॉंग्स कोणते आहेत हे दाखवेन. चला बघूयात डान्स परफॉर्मन्स. तर अशा प्रकारे संगीतचा कार्यक्रम झाला. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.